हे केदारेश्वर मंदिर आहे, अतिशय पुरातन 11व्या-12व्या शतकातलं आहे. आणि म्हणजे होयसाळ, कल्याणी चालुक्य, इकडे वस्तुसंग्रहालय पण आहे. देवकोष्टक आहेत पुढे असं त्यांनी लिहिलं आहे. आणि आपण गर्भगृहात इथे सगळ्या नर्तकी आहेत. अनेक ठिकाणच्या मूर्ती खंडित झालेल्या आहेत. याला दक्षिण केदार असंही म्हणतात. हे केदारेश्वर जे मंदिर आहे दक्षिण केदार असंही म्हणतात. नंदी दक्षिणेत मी पाहिलं की नंदी खूपच मोठा असतो. आपल्याकडे नंदी एवढा मोठा नाही आहे. ते आपल्याला सांगायला नाही आहे कोणी. बघूया तिकडे कोणी मिळतं का. आणि हे आहे गर्भगृह. हे आहेत केदारेश्वर. इकडच्या ज्या मूर्ती आहेत ना ह्या नाही आहेत. त्या नागाची मूर्ती दिसते आणि इकडे शिवलिंग आहे या बाजूला. आणि देवी नाही आहेत. विष्णू आहे. हे खूपच सुंदर आहे. हे जे खांब आहेत ना ह्याच्यावर पण नक्षी आहे. आधीचे जे पाहिलं होतं त्याच्यावर आपल्या नक्षी नव्हत्या, पण ह्यावर अतिशय सुंदर नक्षी केलेली. नक्षीकाम किती सुंदर, बारीक आणि फारच सुंदर. म्हणजे आपल्याला चित्रसुद्धा काढताना इतकं अचूक नाही काढता येणार, इतकं ते सुंदर आहे. फारच सुंदर. अतिशय मोठे खांब आहे. तिकडे एक शिवलिंग आहे. त्या बाजूला पण शिवलिंग आहे. बऱ्यापैकी एकदम किती सुंदर, अतिशय सुंदर दिसतं एकदम. प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळी आहे. म्हणजे इथली नक्षी तुम्ही पाहाल आणि तिकडची नक्षी पाहाल तर त्याच्यामध्ये फरक आहे. आता ह्यावरची नक्षी वेगळी आहे. आता काही लोकांनी हे अशी नावं वगैरे लिहून ठेवलेले आहेत. इकडे नाव लिहिलेले आहेत, हे इथे नाव लिहिलेलं आहे. काही लोक दरिद्री असतात, त्यांचं दारिद्र्य ते दाखवू शकत नाहीत. तर अशी दरिद्री सगळीकडेच सापडतात, सगळ्याच विभागामध्ये. ह्या नंदीच्या इथले पण डेकोरेशन अतिशय सुंदर आहे. हा वरचा भाग पाहूया आपण. इथे पण वेगवेगळ्या कथा कोरलेल्या आहेत. हत्ती आहे इकडे, इकडे आहे बैल आणि त्याच्यावर शिवपार्वती आहेत, म्हणजे नंदी.
एक वेगळाच प्राणी आहे इथे, व्यालसारखा. या इथल्या भिंतीवर पण आहेत वेगवेगळे कोरले नक्षी. या भिंतीवर पण आणि आता हे समोर गर्भगृहाच्या वर जी पट्टिका आहे त्याच्यावर इकडे जे अशा कधी कधी 4-4, 5-5 पट्टिका असतात म्हणजे पंचमहाभूताच्या, त्या तशा नाही आहेत. वीरभद्र किंवा शिवांचंच कोणी, हे गणपती आहे तिथे. गणपती, कार्तिकेय आणि म्हणजे शिवपार्वती. रंगमंडप, सभामंडप आणि सगळ्यात मला इथलं आवडतं की ते तुम्ही ते बसण्यासाठी एकदम प्रशस्त जागा असते सगळ्या बाजूने. हे मला फारच आवडतं. आता हे मुख्य मंदिर आहे. मध्ये आपण गर्भगृह पाहिलं, अगदी रस्त्याला एकदम लागूनच आहे आणि तिथेच बस थांबते. सिंह आहे. हे जे इथे सगळे जे देवकोष्टक आहेत ना, त्यातल्या मूर्त्या या नाहीशा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे एक मूर्ती थोडीशी दिसते. या बाजूला एक मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला पण एक मंदिर आहे. मुख्य आहे ते शिव किंवा केदारेश्वर आपण म्हणू शकतो. वरच्या मूर्ती आहेत काही शिवच आहेत ते. या बाजूला पण मूर्ती आहे एक, पण ऊन ह्या बाजूने येते ना, त्याच्यामुळे तिकडून नाही काढता येत. सारखेच खांब आहेत, फक्त इकडे थोडेसे हे इथे पण शिवलिंग असेल तर ते नाही आहे, थोडं साधं आहे. इकडे द्वारपाल आहेत आणि इथे पण शिव पार्वती, गणपती, कार्तिकेय, सूर्य आहेत का, चंद्रशीला आहे खाली आणि आतमध्ये नंदी आहे. एक मिनिट आपण हे गर्भगृह आहे आणि इथे आतमध्ये नंदी. इथे पण शिवच आहेत. इकडे आणि इकडे या बाजूला आता मूर्त्या नाही आहेत, पण तेव्हा त्या काळी असतील. याला चंद्रशिला म्हणतात, ज्याच्यावर पाय देऊन आपण निघतो. तर हे छोटं मंदिर आहे. पलीकडे पण एक मंदिर आहे. हे रस्ता आहे, एकदम रस्त्याच्या जवळच आहे. ह्याच्या मुख्य केदारेश्वर मंदिराला आपण, ज्याला दक्षिण केदार म्हणतात, त्याला पूर्ण आपण इथे एक खांब आहे.
सगळीकडे नर्तक आहेत. आणि त्याला पूर्ण आपण वळसा घातलाय. समोरचं मंदिर पाहायचं आणि एक जे म्युझियम आहे, वस्तू संग्रहालय, ते पण आपण पाहूया. हे सिंह बरोबर लढाई केलेली आहे राजांनी. तर हा हे होयसाळ साम्राज्याचं हे एक प्रतीक होतं, चिन्ह होतं. आणि हे होयसाळ म्हणून हे होयसाळ साम्राज्याने हे विष्णुवर्धनने हे बनवलेलं आहे.